मनोज, मला वाटतं एंट्री इकडून आहे या साईडने, इकडून जायचं निकडून यायचं असं वाटतंय ना. तर मित्रांनो इकडं मनोज आहे आणि अक्षय आणि इकडं मी आणि इकडं हा आपला मित्र. तर आता जाऊ राहिलो आम्ही इकडं मंदिराकडं. तर नाईटला तर मित्रांनो हे आहे श्री देवेंद्रनाथ महाराज समाधी मंदिर. तर मित्रांनो ही आहे कानिफनाथ नगरी मढी. कानिफनाथ महाराज. नमस्कार मित्रांनो, तर कशा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी आलेलो आहे श्री क्षेत्र मढी या तीर्थस्थळाने. तर चला मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेऊन तर आपण आता मंदिराकडे जातोय, कानिफनाथ मंदिराकडे, आणि कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला. तर आपल्यासोबत आहे आता अक्षय आणि इकडं मनोज आणि इकडं नंदू बंधू. तर चला बघून घ्या मित्रांनो, खूप गर्दी इकडं. आणि बघून घ्या इकडं साईडला मित्रांनो, इकडं कानिफनाथ महाराजांचं समाधी मंदिर आपल्याला तिथं जायचं आहे इथं. तर इकडनं अशी एंट्री आहे मे बी. तर इथे अशा काठ्या वगैरे धज बनवून आणि ते विकायला असतात, याची धज वगैरे बनवून ती लावली जाते. तर मित्रांनो आज रंगपंचमी असल्या कारणामुळे खूप सारी गर्दी आहे आणि रंगपंचमीला या तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी येण्यासाठी खूप भाविक भक्तांची गर्दी असते आणि रंगपंचमीला विशेष दर्शनाचं महत्त्व आहे, त्यामुळं खूप सारी गर्दी असते इथं. मित्रांनो आई आणि मी आलेलो आहे हस्त्याहून आणि वाडीहून आजी आणि अक्षय आणि मनोज हे आहेत आणि बाकी वाडीची पब्लिक आहे. तर ते गेले पुढं दर्शनाला आणि आम्ही पाठीमागून चाललो आहे मित्रांनो. खरं तर आम्ही रात्रीच आलो होतो, पण रात्री फिरलो इकडं भरपूर, पण मग आपला फोन चार्जिंग नव्हतं त्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही. तर आता मॉर्निंगला दर्शनाला जातोय, खास करून मेन मंदिराला काल गेलो नाही, आज जातोय. तर चला वॉकमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारचे काठी असते 1 0
सर्वच निर्वत मंदिराला भेटवण्यासाठी नेली जाते. खरं तर पहिले समाधीला भेटवली जायची अशा प्रकारची काठी. आता ती मंदिराला भेटून आणि मग परत आपल्या स्थानिक ठिकाणी नेली जाते आणि बाहेर ठेवली जाते. मित्रांनो नारळ वगैरे घेतलेला आहे. आता इकडनं चढायचं का, इकडून आम्हाला बस नाही, सो आम्ही इकडून जातो. आता चला. गर्दी आहे आणि आम्ही थोडं उशीर आलो म्हणून गर्दी झाली. लवकर आलो असतो एवढी गर्दी नसते. बघून घ्या खूप चंगराचंगरी. हे चला मध्ये जाऊ. चला फायनली मित्रांनो वरती पोहोचलेलो आहे. वरती पण कशी गर्दी. अशा प्रकारे काही मंदिराला मानवली जाते आणि Kita
मित्रांनो आपल्याला इथं कानिफनाथांचा जन्माचा जो देखावा आहे सतीच्या गाणाचा तो इथं गेट लावून बंद केलेला आहे गर्दी असल्या कारणामुळं. पण आपण इकडून बाहेरून बघू शकता. इकडे हे यात्रेचा व्ह्यू ओव्हरऑल. पण आणि मित्रांनो इथं एक्झिट गेट आहे हा बाहेर जायचा मार्ग. तर इथून आपल्याला जायचं आता इथून थोडासा रस्ता आहे इथून. चला डायरेक्ट 4 तास लागतील. तर मित्रांनो मढी कानिफनाथ समाधी मंदिरापासून जवळपास 8-9 किलोमीटर अंतरावर असलेला श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे आलेलो आहे आम्ही. असं उंच टेकडं होते. आपण बघितलं कसा रस्ता होता. तर आता ही आमची काठी आणि आम्ही सर्व थंडगार पाणी आणि गरम गरम चाय. रंगपंचमी उत्सवानिमित्त इथे यात्रा असते मित्रांनो. मढीमध्ये पण असते आणि इकडं पण असते. मित्रांनो आता जवळपास प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे. भागवा पूर्ण घेऊन राहिली मित्रांनो आई. चला नारळ वगैरे घेतला आता जाऊ दर्शनाला. तर चला मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे आमचं सर्वांचं. आता आम्ही निघालो गाडीकडं. तर चला भेटूया आपण आता थोड्याच वेळात. कानिफनाथ, चरपटनाथ, प्रेमनाथ, रेवणनाथ. नागदेवनाथ, वत्तरेनाथ, राजेंद्रनाथ आणि इकडे वृक्षनाथ. कानिफनाथ हे बड़े बाबा
नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आता श्री क्षेत्र जालिंदरनाथ समाधी स्थळ येथे. तर बघून घ्या, इकडं समोर ही आमची दिंडी आहे आणि इकडं अक्षय. तर मनोज आज गाडीमध्ये आहे मित्रांनो. तर आता आम्ही दर्शन वगैरे करू आणि तुम्हाला मी श्री क्षेत्र जालिंदरनाथ यांचं समाधी स्थळ दाखवतो सगळं. तर चला बघू आज इथं आपल्याला काय काय बघायला मिळतं. आश्रम वगैरे असं धुणे म्हणतात त्याला, गोरक्षनाथ धुना. मित्रांनो, रात्री आम्ही इकडं गाडी पार्क केली होती, पण खूपच पार्किंग जाम होती, म्हणून आम्ही गाडी काढून घेतली आणि इकडे टेकडीला गाडी लावली थोडी. आता इथून आपल्याला जायचं, ही काठी भेटवायची, त्याच्यात आपण दर्शन वगैरे करू. आमचा चिमटा येतो, चिमटा भेटू आणि मग दुसऱ्या नेक्स्ट स्पॉटला जाऊ. जालिंदरनाथ देवस्थानचं प्रवेशद्वार, इथून वगैरे एंट्री मारायचे. थांबा अक्षय 2 चला मित्रांनो, आता फोनची चार्जिंग पण संपत आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेंड करतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटून जर खूप चार्जिंग झाला तर असेल एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. A few moments later. नीलवस्त्रं समर्पयामि सर्वोपरि
स्नानावधि स्नानकमलपत्रपुष्पाणि समर्पयामि अर्घपुष्पं समर्पयामि एकपुष्पं समर्पयामि बीजपुष्पं समर्पयामि सविपत्रम् अर्चयामि विद्वदलम् अर्चयामि धूपं समर्पयामि वनस्पतिरस्तो धूपो गन्धायो गन्धोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यता भक्त्यादिकं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमामर्यादोरा दीपज्योतिर्नमोऽस्तुते धूपं समर्पयामि दीपकं दर्शयामि औषधाः यथा भागं लब्धनैवेद्यं मण्डलस्य कृतवान् धीमान्ताय धीममुदरा प्रदर्शयत सत्येन्द्रवर्णेन परिचिञ्जामि ॐ